खूप जणींना वाटतं रोज अंघोळ करणं, स्वच्छ कपडे घालणं आणि परफ्यूम लावणं म्हणजेच हायजीन मेंटेन करणं. पण अजून खूप छोट्या गोष्टी असतात, त्या जर आपण नीट नाही केल्या तर आपल्या स्किनवरती, आपल्या हेल्थवरती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कॉन्फिडन्सवरती अफेक्ट करतात. म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी अशा 10 फेमिनाईन हायजीन टिप्स शेअर करणार आहे, ज्या प्रत्येक मुलीला, प्रत्येक स्त्रीला माहिती असलेच पाहिजे. आणि या टिप्स ना इतक्या जास्त सोप्या आणि इतक्या सिंपल आहेत, तरीसुद्धा इतक्या जास्त इफेक्टिव्ह आहेत की लगेचच तुमच्या कॉन्फिडन्सवरती, तुमच्या पर्सनॅलिटीवरती, तुमच्या स्किनवरती, तुमच्या हेल्थवरती लगेचच फरक जाणवेल आणि तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी ना नेक्स्ट लेवलला जाईल. हॅलो एव्हरीवन, आय एम नंदिनी पाटील अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा अँड लेट्स स्टार्ट दिस व्हिडिओ. सो लेट्स स्टार्ट विथ टिप नंबर 1, दॅट इज कंट्रोल ओडर ऑफ युअर अंडर आर्म्स. म्हणजे आता उन्हाळासुद्धा सुरूच आहे आणि खूप जणींना हा प्रॉब्लेम असतो की घाम प्रचंड येतो आणि आपल्या अंडर आर्म्समधून सगळ्यात जास्त घाम येत असतो आणि तो लगेचच आपल्या कपड्यांमधून दिसायला लागतो आणि शिवाय त्याचा विचित्र असा वास यायला लागतो. आणि जेव्हा आपण पब्लिक प्लेसेसमध्ये जातो, लोकांमध्ये जातो, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये सुद्धा असेल, जेव्हा आपल्या आजूबाजूला लोक असतात तेव्हा सगळ्यात जास्त आपल्याला ऑकवर्ड वाटायला लागतं, खूप इन्सिक्युअर वाटायला लागतं आणि आपल्या कॉन्फिडन्सची तर वाटच लागते. आणि फक्त उन्हाळ्यातच नाही, इतर वेळीसुद्धा खूप लोकांना खूप जास्त घाम येतच असतो. तर सगळ्यात आधी तर आपण घामाला कंट्रोलच नाही करू शकत, बिकॉज इट्स व्हेरी नॅचरल. पण आपण त्यातून येणारे जो दुर्गंध आहे, जो स्मेल आहे, त्याला कंट्रोल नक्कीच करू शकतो. सो तो वास येऊच नाही यासाठी आपण आंघोळीनंतर एखादा छानसा डिओड्रंट वापरू शकतो, जो खूप माइल्ड असेल, सॉफ्ट असेल आणि तुमच्या अंडरआर्म्सला इरिटेटसुद्धा नाही करणार असा एखादा डिओड्रंट वापरू शकतो. अतिशय महाग नाही, पण वर्थ इन्व्हेस्टमेंट आहे, कारण यामुळे ना जो वास येतो तो वास अजिबात म्हणजे कम्प्लिटली गायब होईल आणि जो आपल्याला ऑकवर्डनेस येतो 4 लोकांमध्ये गेल्यानंतर, आपल्याला इन्सिक्युअर वाटायला लागतं, ते अजिबात नाही वाटायला लागणार आणि आपल्याला दिवसभर खूप जास्त फ्रेश वाटायला लागेल. पण आम्ही तर परफ्यूम लावतो, मग काय गरज आहे डिओड्रंटची? खरं तर परफ्यूम हा कपड्यांच्या वरती लावायचा असतो, त्यामुळे जो वास आहे, दुर्गंध आहे त्या घामाचा, तो अजिबात लपला जात नाही. त्यामुळे डिओड्रंट लावलं तर बेटर आहे. सो सध्या मी हा डवचा डिओड्रंट वापरते, जो तुम्हाला डीमार्टमध्ये इझिली मिळाला आहे. आणि हा फक्त आपल्या अंडरआर्म्सवरती असा स्वाईप करायचा आणि ॲब्सॉर्ब होईपर्यंत थांबायचा. आणि हा 200 रुपयाच्या आसपास आहे. सो याचा फ्रेग्रन्ससुद्धा छान आहे आणि मला दिवसभरसुद्धा फ्रेश वाटतं यामुळे. शिवाय जर तुम्हाला डिओड्रंटवरती पैसे खर्च करायचे नसतील तर अजून एक सोपी ट्रिक आहे माझ्याकडे. दॅट इज एक तुरटी घ्यायची, म्हणजे जी आपण पावसाळ्यामध्ये पाणी साफ करण्यासाठी वापरतो ना, पाणी स्वच्छ करतो, ती तुरटी जी किराणा दुकानामध्ये इझिली मिळेल. तर तुरटी अँटीबॅक्टेरियल असते, म्हणजे ती किटाणू, बॅक्टेरिया जे असतात त्याला मारून टाकत असते. सो त्यासाठी तुरटी वापरतात. सो ती तुरटी घ्यायची, पाण्यामध्ये थोडेसे डिप करायचे आणि आपल्या अंडरआर्म्सवरती फिरवायचे. त्यामुळे काय होतं, आपले जे घामाचे बॅक्टेरियाज असतात ना, म्हणजे ते किटाणू असतात, तर ते ती तुरटी मारून टाकते. त्यामुळे थोडासा वास कंट्रोल होऊ शकतो. त्यामुळे ते वापरलं तरी बेटर आहे, नॅचरल आहे आणि इझी आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तो घाम दिसूच नाही तुमच्या कपड्यांवरती सुद्धा, तर तुम्ही अशा प्रकारचे स्वेट पॅड्स घेऊ शकता, जे आपल्या कपड्यांच्या वरती लावायचे असतात आणि त्यामुळे आपला जो घाम असतो ते सगळं पॅड्स ॲब्सॉर्ब करतात, त्यामुळे ते कपड्यांच्या वरती नाही दिसत. लेट्स मूव टू द टिप नंबर 2, स्मेल गुड. आपल्या प्रत्येकीसोबत ना असं कधी ना कधी झालेलं असतं की एखादी मुलगी, एखादी व्यक्ती आपल्या जवळून जात असते आणि तिचा जो काही वास यायला लागतो ना, तो आपल्याला प्रचंड आवडतं आणि असं वाटतं की तिला विचारूया काय कोणता परफ्यूम वापरते. तसंच आपल्याला सुद्धा रोज स्मेल करता आलं पाहिजे. रोज आपल्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा छान वाटलं पाहिजे आपण त्यांच्या जवळ गेल्यानंतर. सो त्यासाठी ना एक छानसा लॉंग लास्टिंग माइल्ड असा परफ्यूम विकत घ्या, ज्यामुळे ना खूप आपल्याला छान फ्रेश वाटायला लागेल आणि जो की 6-7 तास तरी ॲटलिस्ट टिकेल. शिवाय एखादासा गोड असा फ्रुटी श्वास असणारा परफ्यूम तुम्ही यूज करू शकता. मी सध्या तरी बेला विटाचा हा डेट ट्राय करते. जे बेला विटाचं हॅम्पर असतं ते सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. खूप छान आहे, 600-700 रुपयाला येतं. 4 किंवा 5 असतात स्मेल, पण सगळे स्मेल ना एकापेक्षा एक आहेत, खूप छान आहेत. मला तर खूप आवडतं. मला स्पेशली त्यांचा डेट आवडतो. सेनोरिटा पण छान आहे, पण त्यापेक्षा जास्त मला डेट आवडतो. खूप असं जास्त फ्रुटिश आणि असा गोड स्मेल आहे त्याचा, त्यामुळे हाच माझा गो टू परफ्यूम आहे. सो मी सगळ्यात जास्त हा वापरते. शिवाय अजून भरपूर परफ्यूम आहेत जे खूप लाँग लास्टिंग असतात, किंवा तुम्ही असं एखाद्या शॉपमधून असं कस्टमाइजसुद्धा बनवून घेऊ शकता तुमच्यासाठी. खूप महाग नसतं, 200-300 रुपयाला सुद्धा मिळतात परफ्यूम्स आणि खूप असं माइल्ड, ह्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा दिवसभर त्रास होणार नाही. शिवाय त्याच्यासोबतच असं एखादं बॉडी लोशन वापरा,
ज्यामुळे तुमची स्किन हायड्रेटसुद्धा राहील, तुमचे हात पाय हायड्रेटसुद्धा राहतील आणि त्याचा खूप छान असं स्मेलसुद्धा येत असेल. असं एखादं लोशन जो असं फ्रुटिश असेल म्हणजे व्हॅनिला वगैरे असं फ्लेवर्स असेल तर ते सगळ्यात छान असा वास यायला लागतो आपल्या दिवसभरात. सध्या मी हे वॅसलिनचंच कोका ग्लो लोशन वापरते. त्याचा पण स्मेल असा एकदम कॉफीसारखा असा खूप छान असा गोड असा वास आहे त्याचा. लेट्स मूव टू द टिप नंबर 3, वॉश युअर हेअर्स. आता आम्ही आठवड्यातून एकदा तर वॉश करतोच की, अजून काय वॉश करायचं आहे तर नाही. जर तुम्ही मोस्ट ॲक्टिव्ह पर्सन असाल, जर तुम्ही जिमला जात असाल, जर तुम्ही ऑफिस कॉलेज स्कूल गोईंग जरी असाल तरी तुम्हाला आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी वॉश केलंच पाहिजे. कारण आपण बाहेर पडल्यानंतर खूप जास्त घाम यायला लागतो. स्कॅल्प पोल्युशनमुळे खूप जास्त घाण बसते आपल्या स्कॅल्पमध्ये. सो त्यामुळे सुद्धा पुन्हा आपल्या केसांचा वास येऊ शकतो. सो त्यामुळे आठवड्यातून कमीत कमी 2 ते 3 वेळा तरी केस धुतलेच पाहिजेत. आणि खूप जास्त माइल्ड शॅम्पू यूज करायला लागा, कारण खूप वेळा केस धुतल्यानंतर पुन्हा ते त्या शॅम्पूमुळे केस फ्रीझी होऊ शकतात. सो सगळ्यात जास्त माइल्ड शॅम्पू यूज करा. माझा प्रेफरन्स हा माझा आवडता माइल्ड शॅम्पू म्हणजे बेबी शॅम्पू, कारण मी नेहमी बेबी शॅम्पू वापरते. कारण मला खूप जास्त ड्राय होतात माझे केस खूप जास्त. नॉर्मली इंडियन लोक वापरतात तो सॅशेटमधले, त्यामुळे माझे केस खूप ड्राय होतात, खूप असं प्रचंड फ्रीझीनेस येतो. त्यामुळे ते शॅम्पू तरी मला सूट अजिबात नाही करत. त्यामुळे मी नेहमी बेबी शॅम्पू वापरते, जॉन्सन्स बेबीचा. त्यावरचा माझा एक व्हिडिओसुद्धा आहे. सो त्यामध्ये मी नेहमी सांगत असते की मी बेबी शॅम्पूच वापरते. शिवाय हा बेबी शॅम्पू जर खूप तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देत नसेल, त्यापेक्षा मग तुम्ही कुठलाही दुसरा माइल्ड शॅम्पू जो सल्फेट फ्री असेल, पॅराबेन फ्री असेल, असा शॅम्पू तुम्ही कोणताही वापरू शकता. लेट्स मूव टू द टिप नंबर 4, दॅट इज क्लीन युअर हेअर ब्रशेस. हो, जे आपले कंगवे असतात ज्याने आपण रोज केस निचरतो तेच आपण कधीच वॉश करत नाही आणि त्यामध्ये आपल्या जे स्कॅल्पची जी घाण असते, डॅन्ड्रफ असतो, तो सगळा त्यामध्ये साठलेला असतो, तरीही आपण तो स्वच्छ करत नाही. सो ती एक सगळ्यात अनहायजेनिक सवय आपण म्हणू शकतो. तर ते आधी क्लीन करा. आपले कंगवे नेहमी स्वच्छ ठेवायचा. आपले कंगवे असतील, आपले मेकअपचे ब्रशेस असतील, जे आपण कॉम्पॅक्टमध्ये जो स्पंज यूज करतो तो सुद्धा क्लीन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप जास्त बॅक्टेरियाज अडकत असतात आणि आपण त्याकडे कधीच लक्ष देत नाही. सो हे आधी क्लीन करा. सो ही एक अनहायजेनिक सवय आपण म्हणू शकतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा तेच कंगवे जेव्हा आपण आपल्या केसांना वापरतो पुन्हा आपले केस ऑइली व्हायला लागतात. सो आधी आपले सगळे कंगवे, आपले मेकअपचे ब्रशेस सगळं क्लीन करा. लेट्स मूव टू द टिप नंबर 5, दॅट इज ओरल हायजीन. आता सगळ्यात जास्त वास आपल्या नेहमी तोंडातूनच येत असतो. तर त्यासाठी आपण एक गोष्ट, रोज ब्रश तरी आपण करतच असतो, पण एक गोष्ट आपण करायला विसरतो, ते म्हणजे आपली जीभ स्वच्छ करायला आपण विसरत असतो. नेहमी सगळ्यात जास्त दुर्गंध जो येत असतो तो आपल्या जिभेमधूनच येत असतो. सो ते क्लीन करणंसुद्धा सगळ्यात जास्त गरजेचं आहे. जेव्हा आपण ब्रश करतो त्यासोबतच एखादा टंग क्लीनर असतो जो की 100 रुपयांच्या पण कमीला येतो. सो तो यूज करून आपली जीभ असते ती स्वच्छ करा. त्यामुळे सगळ्यात जास्त प्रमाणातला जो दुर्गंध आहे तो आपला कमी होईल. शिवाय त्यासोबतच एखादा छानसा माउथ वॉश किंवा माउथ क्लीनर, सेन्सोडाईन्स वगैरे असतो तो यूज करू शकता. त्यामुळे असा दुर्गंधीचा तर कुठला प्रश्नच येणार नाही. त्यामुळे सगळं आपलं तोंड क्लीन होईल त्यानं आणि दिवसभर आपल्याला छान फ्रेश वाटायला लागेल. लेट्स मूव टू द टिप नंबर 6, दॅट इज बॉडी क्लिन्झिंग. आता सगळं तर आपण चेहऱ्याला करत असतो, स्क्रब करत असतो, पॅक लावत असतो, काही करत असतो, पण बॉडीला मात्र आपण काहीच करत नाही. त्यामुळे फक्त आपला चेहरा चमकतो आणि बॉडी मात्र टॅन राहते. सो त्यासाठी आठवड्यातून एकदा तरी एक्सफोलिएट बॉडीला केलं पाहिजे. सो त्यासाठी तुम्ही कुठलाही स्क्रब वापरू शकता किंवा उटणं जे आपण दिवाळीसाठी वापरतो ते सुद्धा वापरलं तरी सगळ्यात बेस्ट आहे. किंवा तुम्ही एखादं घरातसुद्धा उटणं तयार करू शकता. त्यासाठी फक्त मसुरीच्या डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ थोडंसं रफ असेल, जे खूप जास्त पीठ नसेल ते रफ असेल, त्याचे कण लागले पाहिजेत, त्यामुळे ते सगळं एक्सफोलिएट होईल आपली बॉडी. शिवाय त्यामध्ये थोडीशी मुलतानी माती, दूध आणि हळद हे सगळं मिक्स करायचं आणि छान बॉडीला स्क्रब करायचं आठवड्यातून एकदा. जेव्हा तुम्ही एक्सफोलिएट करता त्यानंतर एखादं छानसं लोशन लावा अँड देन यू आर गुड टू गो. लेट्स मूव टू द टिप नंबर 7, दॅट इज बॉडी अँड फेशियल हेअर्स. आता बॉडी हेअर्सचा आणि हायजीनचा तसा फारसा काहीच संबंध नाही आहे, कारण ते हेअर्स आपल्या प्रोटेक्शनसाठीच असतात. सो त्यांना रिमूव्ह करण्याची काहीच गरज नाही आहे. पण जर तुम्ही स्लीवलेस घालत असाल, शॉर्ट्स घालत असाल तर तुम्हाला पाय आणि अंडर आर्म्स क्लीन करणं खूप जास्त गरजेचं आहे. तरी तुम्ही वॅक्स करायला कम्फर्टेबल नसाल तरी तुम्ही ॲटलिस्ट आठवड्यातून एकदा रेझर तरी यूज करूच शकता. आणि असं काहीच नाही आहे की रेझर यूज केल्यानंतर खूप जास्त थिक हेअर्स वगैरे येतात, तर असं काहीच नाही आहे. तुम्ही बिनधास्त रेझर यूज करू शकता.
फक्त एक गोष्ट आहे की ड्राय रेझर कधीच फिरवू नका, कोरडं रेझर कधीच फिरवू नका आपल्या स्किनवरती. एखादं मॉइश्चरायझर, एखादं ॲलोवेरा जेल किंवा सोपसुद्धा लावू शकता, साबणसुद्धा लावू शकता आणि त्यानंतर तुम्ही हेअर रिमूव्ह करू शकता. नेक्स्ट आहे फेशियल हेअर. आता फेशियल हेअरसाठी मी वेगळे वॅक्सिंग किंवा थ्रेडिंग तर मेरे बस की बातच नाही आहे, कारण मी ते पेन अजिबात सहन नाही करू शकत. मी आयब्रोजसुद्धा माझ्या लग्नामध्ये एकदाच केल्या होत्या आणि त्यानंतर मी कधीच आयब्रोज केलेल्या नाहीत, कारण ते पेन मला सहनच नाही होत. फेशियल हेअरसाठी मी नेहमी फेशियल रेझर यूज करत असते. सो हे कार्मेजीचं फेशियल रेझर आहे आणि हे खूप इझी टू यूज आहे. लगेचच हेअर रिमूव्ह होतात याने. अप्पर लिपसाठी वगैरे आपल्याला वेगळं थ्रेडिंग करायची काहीच गरज नाही आहे. सो याने आठवड्यातून एकदा हे यूज केलं तरी इनफ होतं. तो तुम्ही तुमच्या अप्पर लिप्स थोडंसं आयब्रोच्या साईडून थोडंसं, तर सगळे आयब्रो सोडवून टाकाल. सो थोडंसं फार इकडे जे केस येतात, मध्ये जे केस येतात ते तुम्ही ह्याने रिमूव्ह करू शकता. आपल्या गालावरचे जे केस असतात ते तुम्ही ह्याने रिमूव्ह करू शकता. मला खूप जास्त गरज नाही पडत कारण एवढी हेअरी नाही आहे मी. मूव टू द टिप नंबर 8, दॅट इज स्किन केअर. आता आपण मेकअपवरती इतके जास्त पैसे खर्च करत असतो, ही लिपस्टिक घे, हे बीबी क्रीम घे, त्यापेक्षा जर थोडंसं आपण स्किन केअरवरती खर्च किंवा थोडंसं आपण स्किन केअरवरती लक्ष दिलं ना, तर आपल्याला मेकअपवरती खर्च करायची काहीच गरज नाही आहे. सो आठवड्यातून एकदा तुम्ही एक्सफोलिएट करू शकता, म्हणजे स्क्रब करू शकता फेस. त्यामुळे सगळी डेड स्किन किंवा टॅनिंग सगळं निघून जाईल. सो एखादं स्क्रब विकत घ्या किंवा मी जे सांगितलं होतं बॉडीसाठी तेच तुम्ही फेससाठी सुद्धा यूज करू शकता. एखादं राईस फ्लॉर्सनं सुद्धा स्क्रब केलं ना तरी सगळं टॅनिंग निघून जातं. शिवाय एखादा टोनर यूज करा. टोनर वेगळा टोनर विकत घ्यायची काहीच गरज नाही, घरीसुद्धा बनवू शकता. एक टॅनिंग रिमूव्हसाठीचा एक टोनर, बेस्ट टोनर सांगते. एक काकडी घ्यायची, त्याची साल काढायची वरची आणि ती किसून त्याचा जो ज्यूस असतो तो एका बॉटलमध्ये, स्प्रे बॉटलमध्ये घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं रोज वॉटर मिक्स करायचं, सगळं शेक करायचं आणि झोपण्याच्या आधी किंवा कधीही दिवसातून कधीही तुम्ही तो स्प्रे करू शकता स्किनवरती. जे आपलं सगळं टॅनिंग आहे फेसचं ते रिमूव्ह होऊन जातं. आणि त्यानंतर एखादं तुम्ही छान मास्क लावू शकता, बेसनचा मास्क लावू शकता किंवा जे मिळतात ना ते सिरमवाले मास्क ते सुद्धा लावू शकता. छान स्किन हायड्रेट राहील आणि त्यामुळे स्किन ग्लो सुद्धा करेल. आता लेट्स मूव टू द टिप नंबर 9, दॅट इज पेडिक्युअर. आता आपण वरून खालपर्यंत छान नटलेला असतो, आवरलेला पण असतो, पण आपल्या पायांकडे आपण कमी लक्ष देतो. ज्या काही आपल्या पाया टाचा फुटलेल्या असतात, ते थोडीशी स्किन डेड स्किन आलेली असते, ती खूप जास्त इरिटेट करत असते पायांना, त्याकडे आपण लक्ष देत नाही. सो त्यासाठी एखादं असं पेडिक्युअर टूल आपण वापरू शकतो, ज्यामुळे टाचा स्वच्छसुद्धा होतात, ती डेड स्किन रिमूव्हसुद्धा होते, आपले पाय व्यवस्थित स्वच्छ राहतात. आणि हे टूल इतकंही महाग नाही, एक 60 रुपयाला मी घेतलं होतं डीमार्टमध्ये. असं त्यात तुम्ही टूल घेऊ शकता आणि आठवड्यातून एकदा किंवा 2-3 दिवसातून एकदा हे तुम्ही पाय तुमचे स्वच्छ करू शकता. त्यामुळे टाचा खूप जास्त मऊ होतात. शिवाय रात्री झोपताना टाचांना खूप जास्त तेल लावून झोपायचं. जर रात्री उठणार नसाल तर त्या भेगा पडलेल्या आहेत त्यासुद्धा कमी व्हायला मदत होईल आणि पाय थोडेसे सॉफ्ट होतील. इट्स मूव टू द टिप नंबर 10, दॅट इज चेंज युअर कुशन कवर्स. उशांचे कवर्स चेंज करा. आपण खूप जास्त उशांचे कवर्स चेंज करा. आपण खूप जे काही स्किन केअर करतो, आपण जो काही मेकअप करतो आणि ज्या उशीवर आपण झोपतो ते सगळं त्या उशीलाच लागलेलं असतं सगळ्यात जास्त, आणि त्याच उशीवरती आपण रोज रोज झोपत असतो. सो पुन्हा ते सगळे जे बॅक्टेरिया असतात, घाण असते, आपल्या स्किनला चिटकते आणि मग पुन्हा मग स्किनचे प्रॉब्लेम्स होतात, मग पिंपल्स येतात, सगळे ॲक्ने वगैरे फोड यायला लागतात. सो ते टाळण्यासाठी 2 दिवसातून तरी उशांचे वगैरे कवर्स, बेडशीट्स हे सगळं चेंज करा. शिवाय आपल्या फेससाठी सेपरेट टॉवेल यूज करा. जो आपण अंगाला वापरतो तोच फेससाठी यूज करू नका. शिवाय स्वतःचाच टॉवेल यूज करा स्वतःसाठी. इतरांचे, नवऱ्याचे, आईबाबांचे टॉवेल्स नका यूज करू. सो स्वतःसाठी एक फेससाठी सेपरेटली एखादा टॉवेल छोटा असेल ना, तो स्वतःसाठी वेगळा टॉवेल यूज करायला लागतो. आणि खूप जास्त स्ट्रेस घेऊ नका. थोडंसं हॅपी राहा, थोडंसं लाईटली घ्या गोष्टी. स्वतःकडे थोडंसं, स्वतःच्या हायजीनकडे, स्वतःच्या दिसण्याकडे, स्वतःच्या पर्सनॅलिटीकडे थोडंसं लक्ष द्या. आणि खूप जास्त पाणी प्या, खूप जास्त छान हायड्रेटेड राहा. त्यामुळे ओव्हरऑल आपली सगळ्यात जास्त हेल्थ आहे ती जास्त छान राहील. आणि बस आता एवढंच आहे ह्या व्हिडिओसाठी तरी. सो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी अशा मेकअप, ब्युटी, फॅशन, लाईफस्टाईलवरती माझे छोट्या बेबीचे व्लॉग्स असतात, अशा सगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ बनवत असते. सो ते जर तुम्हाला पाहण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता.
ओके, सो भेटूयात पुढच्या आठवड्यात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कृष्णा, बाय.